मित्रांनो, आज आपण गराड्याच्या ओपनच्या मैदानात होतो, कृष्णामाई केसरी. आणि ह्या मैदानात पंचम क्रमांकाचा मानकरी RS100 आणि वजीर ह्या गाडीनं पंचम क्रमांक केला. गाडी सेमीला मस्त पळाली. आणि आता ही सगळी नवीन मुलं आहेत ती आपण RX100च्या टीम पैसे तर RX100 टीमच्या आपण मुलाखत घेऊ. नमस्ते दादा. नमस्कार. नमस्कार. तुमचा हा फोन कोणाकडे असतो तो सांगा मला. हा आपल्या घरीच असतो पण आपण घरीच शिवापूरला खेड शिवापूरला. मालकांचं नाव? मी ते स्वतः अजय शिंदे, अक्षय शिंदे, भाऊ. किती दिवसापासून आहे तुमच्याकडे? बारक्यापणापासून नाव तुम्हीच हो. त्याचा पळ बघून आम्ही त्याचं ते नाव ठेवलेलं आहे RX100 नाही का. आणि ह्याच्याबरोबर पळालेला वजीरची ओळख? ते वजीर आमचा मित्र आहे स्वप्नील दिघे म्हणून. त्यांच्या मित्राचा आहे तो. मित्राचाच बैल आहे. म्हणजे त्यांच्या संपर्कात आपल्याला मिळाला आहे तो पैरासाठी. आता असं बघितलं तर RX100 बी आहे ना एकदम शांत कोण दिसतो हो. आणि वजीर ही एकदम शांत दिसतो. असं बघितल्यानंतर कोण म्हणणार आणि ही जोड पळवायची कसं ठरवलं? हे गोष्टी अचानक जुळून आल्या सगळ्या. त्यांचा पायरा कॅन्सल झाल्यामुळं आणि आपल्या बैलाला पायरा पळतोय पण पायरा भेटत नसल्यामुळं आम्ही म्हणलं ठीक आहे आपण आपली गाडी पळवू. आणि आम्ही गाडी पळवली आणि आज इथपर्यंत पोहोचलो. पहिलाच गट आहे, पहिलाच फायनल आहे आणि पहिलाच गुलाल आहे आपला. पहिलाच गुलाल आहे. पण ज्यावेळेस गाडी सेमीला पळाली त्यावेळेस समालोचकांनी पोकारला RX100 आणि RX100 म्हणजे यमासारखं त्याला स्पीड आहे. तर त्यावेळेस म्हणजे तुम्हाला काय वाटलं? तुमच्या भावना काय? त्यावेळेस आम्हाला आनंदच आमचा नाही का, आम्हालाच कळत नव्हतं नाही का असं काय झालंय. वेगळ्याच भावना होतं. एक नंबर कडाने पळली त्याच्यात एक गाडीचं अंतर दिलं त्याच्यामुळे नाही का आम्हाला पण एक लय मोठी खुशी झाली होती. म्हणजे RX100 तुम्हाला धक्का दिला म्हणायचं. त्याला आम्ही लहानपणापासून गाडीप्रमाणेच आम्हाला पिकअप दिला त्यांनी. ना कुठलाच गुलाल नाही दिला त्यांनी. पहिलाच गट आहे, पहिलाच गुलाल आहे. तिथून तुमचं गाव कितीला? आमचे 5-6 किलोमीटर. म्हणजे गावाजवळच म्हणायचं. त्यांनी आमची इज्जत ठेवली. आपल्या गावाजवळ त्याने आपली इज्जत ठेवली. ह्यातच सगळं आलं. आणि करामाई केसरी हे नाव होतं मैदानाला. आणि उदाहरणार्थ करामाईचाच आशीर्वाद मिळाला म्हणायचं. बरोबर आहे का नाही? आता ही सगळी पोरं तुमच्या एकाच गावची? एकच गावची टीम? मित्र सगळे आमचे. होय ना? हो. सगळे नियोजन करतात जे कोणाचं काय व्यवस्थित पायरा येईल आमच्यापर्यंत पोहोचावं. आता आम्ही नीट सगळे मिळून बसून एक निर्णय घेतो आणि मग पायऱ्याचं नियोजन करतो. पहिलेच अख्खी टीम करते. आमचे शेखर ड्रायव्हर आहे काही यांच्याकडे नियोजन असतं. हे पण करतात. शेखर ड्रायव्हर तुझा नंबर सांग. 72 49 17 39 33. अजून एकदा 72 49 17 39 33. हा मित्र पायऱ्यासाठी शेखरला फोन करा. त्याचा एक नंबर घ्या. हा तुमचा बी सांगा. 90 11 88 09 54. अजून एकदा 90 11 88 09 54. आता मला सांगा सुट्टी मेकर खाली कोण असतं? सुट्टी मेकर सोन्याने काढे. सोन्या कुठे आणि आमचं सुट्टी मेकर सुट्टी मेकर समोर दिसा 1 मिनिट. म्हणजे आमचे सगळ्या ग्रुपचे सगळे बैल सोडतो तो एकटाच. होय का? एकटाच सोडतो. आणि आज चालक म्हणजे ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर बाळा ड्रायव्हर ज्यांचे बैल होता तिथलेच होते. त्यांच्या तिकडचं ड्रायव्हर होय ना? आता मला तुमच्यातला कोण पोर काय माहित नाही. मग अशी मला ती माझ्यापाशी 5-10 मिनिट थांबला. म्हणला आमचा पहिला गुलाल झालाय आणि आमची मुलाखत घ्यायची. तुम्ही तर पोचलाय का नाही अजून? तुमच्यातला एक मुलगा आलता तर मला त्यांनी बैल दाखवलं. म्हणला तिथं बैल आहे आमचा रस्त्याला, तुम्ही या. आणि मग त्याची माझी ओळख नाही म्हणून ती बालाजी ड्रायव्हरला घेऊन आला माझ्याकडे. म्हणला तात्यांना सांगा इकडे बैलाचा संघर्ष लय आदत वयापासून पळतोय कायम 2 नंबरला गाडी उतरली. त्याला जेवढ्या बैल टाकलेत ना त्यांना तोंड काढून पळतो. फक्त पायऱ्या वाचून आमचा बैल अंधारात होता. आज पहिलाच गट आणि पहिलाच गुलाल भेटला.
आज त्याला बैल पोराला बैल पुरला. बरं आता मला सांगा, ज्यावेळेस वजीर आणि RX-100 मैदानात दिसली, त्यांची मुलं तुम्हाला म्हणली असतील ही बैल पळतो का, आणि तुम्ही त्यांना म्हणला असं बैल पळतो का, असं झालं का सांगा? हो झालं. 100% झालं. वाटत होता ना त्यांच्या गोडीवर हा. दोघांच्या कोडी वाटतच झाला पळायला मजबूत आहेत. आता ह्याला बघून मी असे बरेच जण म्हणतात की हा पळतो का, नाही का, असं होतं का तसं होतं का. ते फक्त आम्हालाच आवताला आहे माहिती का? तो किती बैल पळतो आणि किती काय करू शकतो ते त्यांनी स्वतःच्या जोवर ते आजपर्यंत कुठंच कमी नाही पळाला कुठल्याच बैलाला. गट निघाला काय अडचण नाही, पण सेमीला बरेच जणांनी तुमच्याकडे दुर्लक्षित केलं असं. ज्यावेळेस गाडी डायरेक्ट पुढे आली त्याच वेळेस सगळ्यांच्या लक्षात. सेमीला आम्हाला एक चांगली सेमीला गाडी होती आमच्या त्याने- वासराच्या अंगावरती, आम्हाला एक दासकीच होती नाही का, फक्त ती गाडी नाही का, आणि ते बैल पब्लिकचा आम्हाला त्या बैलावरती फुल विश्वास होता. RX-100 डावीकडे होता ना, हो, नाही, उजवी होता. तो बैल बाहेरून पडला आपला अजून पळला. वजीर बाहेरून पळाला. बाहेरून पळला. बरोबर. तिन्ही फेऱ्या तसंच पळाला. हो. तसं एकच आहे. एकच एकच आहे. तो डावीनं हो उजवीने. होय ना? बैल तसा आपला दोन्ही कांदी पळतो, हा. फक्त उजवीने त्याला जास्त स्पीड आहे जरा. कुठनं खरेदी झालेली काय आरक्षची? हा आपला घरचाच कोंडी. कसं तयार वगैरे केलेलं त्याला? त्याचा तयार व्यायाम म्हणजे आता आम्ही नाही का त्याचा तो फेऱ्यातच व्यायाम आपला होता. जो असतो, चालवणी वगैरे असते त्याला, पवनी वगैरे नाही का, त्या हिशोबाने त्याला बराच म्हणजे याचा अर्थ आम्हाला असं कोण म्हणलं आपल्याला पाहुणी द्यायची, आपली पाहुणी द्यायची, उद्या कोण म्हणलं आमची चालवा team जे बोलेल ना, आम्ही चालवा करू न्यायचं शकतो. आपलं नाही का असं. पोरं सगळं म्हणजे असताना हा असं- पहिलाच बैल आहे का आता? हो पहिलं कसं काय नाद कसा काय लागलाय? हा ना, तो पहिल्यापासूनच लहानपणापासून नाही का, सगळ्यांना पहिलं असं बघायचं माझ्या मागं आम्ही जायचो नाही का. दुसऱ्यांचा गुलालाचा आनंद बघतानी नाही का, कधीतरी असं मनात वाटायचं की आपला बी कधीतरी असं व्हावं. आणि ते पूर्ण केलं. मित्र हो, समाधान. आता तुम्ही ह्या मुलांच्याकडे बघितलं किंवा सगळ्याच्या ह्याच्यावरून कळत असेल तुम्हाला की ह्याला काय बोलावं ते समजना, आणि एक ना एक बोलवत असा दुसरा तिसरा बोलतो. त्यांचा अति आनंद आहे. आणि पहिला गुलाल आनंद पोरांना काय आनंद म्हणजे वाढव बघ ना, पुरावे ना आमचा. ज्याला ना गट काढला ना त्याच्या डोळ्यात अश्रू होते, ते घरनी त्याचं दुकान बिकान बंद करून इथं आलं. होय ना? हो. बरं, आता त्याच्याबरोबर अजून एक जोखमीची कमाल असते. गाडी जेव्हा पळून येते तेव्हा पुढं गाडी थांबवून पकडायसाठी कोण असते? पकडायसाठी आमचे छोटे छोटे मुलं होते. ते बारके पोरं होते मनातले दोघं. मन असते, ते गेले. पहिलं असतात, असे असतात ग्रुप मधले ग्रुप मधली ती पोरं गेली. ती सगळ्या सगळ्या मित्रांचं सगळं हा हा, सगळा आम्ही एवढा मोठा संघर्ष केलाय ना, लय मोठा मैदानाला संघर्ष केलाय. येताना म्हणजे कसं काय, म्हणजे कोण म्हणजे सगळं गाडी भाडं किंवा काय म्हणा जे लागतं मॅनेज कसं काय करतात? मॅनेज आता ती काय ती बी जोडदाराचीच गाडी आहे आपली, त्यामुळे गाडी नाही का आपल्याला भेटली, त्याला म्हटलं गाडीचे तेव्हा म्हणला जागून गाडीला. जोडीदाराची मॅनेज केली, पण बाकीचं मैदानात म्हणजे सुट्टीला कोण खाली थांबतं, पकडायला कोण थांबतं? तसं काय नाही आपली पोरं तसं कोणी सगळे ग्रुप मधले सगळे ग्रुप मध्येच. व्यवस्थित सगळं पार पाडतात. आता ह्याच्यानंतर RX-100चं काय नियोजन? त्याच्यानंतर पळण चांगल्या नियोजनात पळण आता. पहिले तर चांगलंच येणार, काय प्रश्नच नाही. आणि मित्र हो, पुन्हा एकदा मुलाखतीमध्ये संपर्क नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या मुलांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खरोखर RX-100च्या का नाही दिसण्यावरती जाऊ नका. तर RX-100 हे खरोखरच RX-100 आहे, त्याचं नाव तुम्ही खरंच ठेवलंय. यमाची स्टार दाखवतो. यमा बी कसं आहे का नाही, लेट आहे पण थेट आहे. थेट आहे तर त्यांनी सार्थ केलं, फक्त थोडासा वेळ लागला. बैल जर पुरला तर गुलाल हा फिक्स, नक्कीच गुलाल करून जाईल. होय ना? फक्त त्याला बैल पुरला पाहिजे. या आधीचं कुठलं सेमी आठवतंय का बाबा, एकदम अशी घासाघीस झालेली किंवा सेमी आणि पहिलाच फायनल. म्हणजे आजपर्यंत गट पास नाही होईल. गट बी पास नाही. दोन नंबर उतरायचं वाटायला घरी जायचं. आमच्या बैलाला बैलच पुरत नव्हता. तुमचा खरा हा आनंद लयच वेगळा आहे. संयम महत्त्वाचा. आणि हा बैल आहे ना शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य घरातून घडवलेला आहे, त्यासाठी त्यांनी भरपूर संघर्ष केलेला आहे. मुलांनो, असा संयम ठेवा आणि निश्चित तुम्हाला ह्या संयमाचं फळ आता मिळालं आणि आता मिळत राहील. नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली आणि आता सतत तुम्ही गुलालात राहचाल. ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी असून द्या, गुलालात राहचा सगळेच टीम, आणि असंच एकी ठेवा. हेच आमच्याकडून शुभेच्छा असतील. आणि आता आपल्याला बराच उशीर झाला, आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.
थँक्यू